नमस्कार मंडळी, मी तुम्हाला चरचरीत आणि झणझणीत मुगाची डाळ टाकून डाळ मिरची बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. तेव्हा आता मी रानात मिरची तोडायला आले बघा. तेव्हा किती मस्त मिरच्या लागल्यात बघा. आणि ही गावरान मिरची बघा. ही गावरान मिरची कशी ओळखायची? पातळ काचोळ्याची मिरची आणि थोडी लांब असते बघा. लांब काची आता ती तसली मिरची निघली लांब, पण ही पातळ काचोळ्याची बघितली ना ती तवाच गावरान मिरची कळते. मिरचीतला बी दिसला पाहिजे, त्याला म्हणायचं गावरान मिरची. हे बघा एवढी मिरची तोडून घेतली बघा डाळ मिरची करण्यासाठी. डाळ मिरची करण्यासाठी मुगाची डाळ भिजवलेली, मिरची, तेल, धना पावडर, कोथिंबीर, लसूण, शेंगदाण्याचा कुटकुटलेला, हळद, मीठ एवढं साहित्य घेतले. आता मिरची कापून घेते बघा. आता काय कोथिंबीर कापून घेतलेली, लसूण मोडून घेतलेला आहे. आता मिरची कापायची राहिली, तेवढी बारीक मिरची कापून घेते. आता असं बारीक तुकडं करून घ्यायचं मिरचीचं. म्हणजे एक 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 तुकडा, एक दोन का व्हायना तुकडं, पण एका एका घासात येतात माणसाला खायला, त्याची चव येते. म्हणजे असं बारीक तुकडं करून घ्यायचं मिरचीचं. आता पहिले मी पातळ बी डाळ मिरची बनवलेली बघा, आणि सुकी पण बनवलेली, पण हरभऱ्याची डाळ टाकून बनवलेली. मग आता एक कमीट आली होती मला की मावशी तुम्ही सुकी डाळ मिरची बनवून दाखवा, म्हणून आता मी मुगाची डाळ टाकून बनवणार आहे. मिरची कापून झाली बघा. आता मस्त बारीक कापून घेतली. आता आपल्याला लोखंडी तव्यात डाळ मिरची करायची बघा. त्यासाठी लोखंडी तवा चुलीवर ठेवून घेते. तव्यात तेल टाकून घेते. आता तेलात लसूण टाकून घेते. आता लसूण भाजायला लागलाय बघा. आता लसूण आरत कसा झालाय, त्याच्यात मिरची घालून घेते, म्हणजे दोन्ही सोबत भाजत. तेव्हा मिरची तेलात मस्त भाजून घ्यायची बघा आपल्याला. आता तेव्हा कशी आता अर्धी कच्ची झाली जरा, पण मग अजून बी भाजूनच घ्यायची जरा, म्हणजे लय तिखटपणा राहत नाही, जरा चवीला लागते चांगली. मिरची आता चांगली भाजली. आता हे सगळं साहित्य टाकून घेते त्यात. आता डाळ टाकली. आता थोडी हळद टाकून घेते लगेच. मीठ टाकून घेते चवीपुरतं. शेंगदाण्याचा कूट टाकून घेते लगेच. आता कोथिंबीर कापलेली ती पण टाकून घेते लगेच. थोडी धना पावडर टाकते, म्हणजे जरा मिरचीला चव येते धना पावडर. आता हलवून घेते सगळं साहित्य. आता थोडं पाणी टाकून घेते. आता भिजवलेली डाळ आहे, एवढं पाणी बास होतंय. आता डाळ मिरची तर असे बिन भिजवता टाकल्यावर लय शिजत नाही, म्हणून भिजून घेतली बघा डाळ. आता हे थोड्या पाण्यातच शिजणार आहे, म्हणून पाणी पण मापात टाकले मी.
अशी चांगली चटचटून द्यायची बघा. पाणी आपल्याला आटवायचं, सुकीच बनवायची आपल्याला. पण पाणी थोडं टाकलंय मी, थोड्या पाण्यातच शिजते. आणि लोखंडी तव्यातली जरा चव येते बघा जास्तच भाज्यांना. तेव्हा आता पाणी आटत आलं बघा. आता थोडे 2च मिनिटात आता किती बघा मिरची. सकाळी डाळ मिरची तयार झाली आपली. कुणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.